महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय माता दी, श्री स्वामी समर्थ। हे भवानीचं दरबार आहे आणि मी येत्या 28 वर्षापासून मारळगाव आंबेडकर नगर गुप्ता किराणा येथील मी दरबार चालू करत होते, पण तिथे जागा पुरत नव्हती, जागा होत नव्हती आलेल्या भक्तांना। त्यामुळे मी हे दरबार घेतलेला आहे। कितीतरी वर्षापासून पैसे साचवलेत, 28 वर्षापासून, आणि ही घर जागा कशी तरी घेतलेली आहे, कारण की माझ्या आलेल्या भक्तांना त्यांना जागा पुरत नव्हती। अनेक त्यांच्या जागा त्रास व्हायचा, नाल्यावर बसायचे, लोक चिडचिड करायचे माझ्या गल्लीमध्ये, पण माझ्या मारळमध्ये कोणाला त्रास नाही झाला आतापर्यंत। आणि आता मी 2 हप्ते झाले सूर्यनगर येथील दरबार खोललेला आहे, पण अनेक लोक बोलतात की आम्ही पोलिसांची धाड पाडू, आम्ही हे करू, की मी काही धंदा वगैरे नाही खोललेला, का कोणाला लुटमार करत नाहीये। वाटलं तर तुम्ही ह्या लोकांना विचारू शकता, जरा सांगा मी लुटमार करते का? नाही। मी तुमच्या मागणी घेतली का? नाही। मी कोणाला 10,000 मागले का? नाही। मी कोणाला ब्लॅकमेल करते का? नाही। कोण रडत येतो तर कोण हसत जातं ना, आणि कोणा बाळासाठी येतात। पण इथे आता नवीन आलेले ना, तर लोक बोलतात एवढी पब्लिक कशी येते गुरुकडे, आम्ही धाड टाकू पोलिसांची। पोलिस माझं काही करू शकत नाहीये, पण माझ्या आलेल्या भक्ताला कोणी थांबवलं नाही पाहिजे। ही स्वतःची माझी हक्काची हा दरबार, हा मंदिर उभारलेला आहे, कारण की माझ्या भक्तांसाठी हे आश्रम मी टाकलेला आहे ना। ज्या माझ्या भक्त मला रुपया देतात, आठाने देतात, ते मी भगवतीचं साचवून हे दरबार बांधलेलं आहे, माझ्या मेहनतीने बांधलेलं आहे, बरोबर आहे। ज्या भक्तांसाठीच बांधलेलं आहे। कसे तुमच्या हालत होते वर बसायचे, है ना, कसे बसत होता? आता किती छान टेरेसवर इकडे जागा आहे। त्या विक्की जान, विक्की गुरु आणि विद्या गुरु कोणी काही करू शकत नाही, कारण की माझ्या मागे आदिमाई शक्तीचे एवढे भक्त आहेत। बोला जय श्री स्वामी समर्थ। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।